वनश्री पांडे खरं तर अभिनेत्री. नुकतीच ती माया म्हणून कुण्या राजाची दुगर राणी या मालिकेत दिसली, पण त्याआधी काही वर्ष मुख्य स्क्रीन पासून काही महिने काही वर्ष ती थोडी गायब होती. खूप पेनफुल येते. म्हणजे मी तर म्हणते की कुणा अशा दुश्मनावरती पण वेळ येऊ नये, कारण इट्स अ व्हेरी पेनफुल प्रोसेस. येस, ओनली थिंग इज बिंग नंबर 8 अँड अ स्कॉर्पिओ. आय ऑलवेज वेअर दॅट रेड लिपस्टिक अँड गुड मेकअप, बिकॉज मला नाही दाखवायचं जगाला की काय चाललंय. पण नंतर तिने कमबॅक केला तो ऍक्टिंग मध्ये आणि तिच्या बिझनेस मध्ये सुद्धा. पण मधल्या काळात जेव्हा ती गायब होती तेव्हा नेमकं घडलं काय, तर ती थेट मरणाच्या दारातून परत आली. सो एंडोमेट्रियोसिस डिटेक्ट झाल्यावरती माझ्या नॉनस्टॉप 7 सर्जरीज, दरवर्षी एक सर्जरी होत. 7 सर्जरीज? या हो, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर तब्बल 7 सर्जरी तिच्यावर झाल्या. आणि या दरम्यान घडला तो भयंकर प्रकार. आणि एका पॉइंटला तर असं झालं की डॉक्टर बोलली की कारण पेन खूप व्हायचं, चेहऱ्यावरती दाखवत नाही ना आपण, तर ती म्हणाली की तू सायकोलॉजिस्ट कडे जा, तुझ्या डोक्यावर परिणाम. मला 8वी पासूनच पिरियड सुरू झाल्यापासून उलट्या व्हायच्या, पोट फुगायचं, किंवा मी लो बीपी होऊन चक्कर येऊन माझा नवरा किती वेळा तरी ऍडमिट करायचं हॉस्पिटलमध्ये. पण चेहऱ्यावरनं तुमच्या काही दिसत नाही ना, चेहऱ्यावरती तुम्ही स्ट्रॉंग असता, तर लोक म्हणते काय नाटक करते किंवा अरे एवढं काय. आय थँक ऑल द डॉक्टर्स. 21 डॉक्टरांनी मला उल्लू बनवलेलं आहे. प्रत्येक सर्जरी नंतर सर्जरी, आणि अनफॉर्च्युनेटली त्या सर्जरीमध्येही फसवणूक झाली की माझी ओव्हरी काढली असं रिपोर्ट देऊन माझी ओव्हरी काढलीच नव्हती. अनेकांनी टीका टोमणे दिले, पण यातून तावून सलाखून निघाली ती वनश्री, आणि म्हणूनच ती बनली आहे आजची वंडर वुमन. कशी आहेस मैत्रिणी, तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जापेंची मी चित्राली आज एका वंडर वुमनला भेटणार आहोत. वंडर वुमन या सेगमेंटला तुम्ही खूप प्रेम देताय, खूप छान कमेंट्स येत आहेत, खूप छान त्याच्यावरती रिॲक्शन्स येत आहेत. सो आज सुद्धा अशाच एका मैत्रिणीला भेटणार आहोत जिने जरा प्रवाहाच्या विरुद्ध जात स्वतःचा प्रवास केलाय. आहे तर ती अभिनेत्री, पण अभिनेत्रीच्या पलीकडे जाऊन तिचा प्रवास, तिचा लढा, तिचा स्ट्रगल नेमका कसा होता आणि आता तिच्यात काय बदल झालाय आणि का आहे ती वंडर वुमन ते जाणून घेऊया. चल भेटूयात. हॅलो, वेलकम. तर आलो आहोत वनश्रीकडे, तिला भेटणार आहोत. चला, वेलकम, कम इन. अभिनेत्री वनश्री हिला आपण भेटणार आहोत आणि ती आज वंडर वुमन काय आहे हे जाणून घ्यायला मी तर फार उत्सुक आहे, तुम्हीही असाल. सो वनश्री, कशी आहेस? अमेझिंग, आणि थँक्यू आल्याबद्दल. आणि आपण बसून गप्पा मारूया. आल्या आल्या तिच्या घरात इतकं छान वाइब्स आहेत आणि जिथे नजर जाईल ना तिथे छान सुंदर सुंदर गोष्टी आहेत. तो ते सुद्धा मला पाहण्याची खूप उत्सुकता आहे. शिवाय तिच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. ती वंडर वुमन काय आहे ते जाणून घ्यायचंय. चला, वंडर वुमन काय असते, वेगळी असते का, असे सगळे प्रश्न आपल्याला कायम पडत असतात. पण हो, ती प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी वेगळं करत असते हे मात्र नक्की. प्रत्येक स्त्री वंडर वुमन असतेच, पण आजची आपली वंडर वुमन आहे वनश्री. आणि अभिनेत्री म्हणून तुला आम्ही खूप छान पाहिलेलं आहे. कुण्या राजाची गतू राणी हे नुकतंच संपलेलं आहे, पण ते कारण नाही आज तिला भेटण्याचं. आजचं कारण जरा वेगळं आहे, कारण की अभिनेत्री म्हणून तिला पाहिलेलं आहे, ती आपल्याला आवडली आहे, तिचं काम, तिच्याबद्दल तुम्ही इतकं प्रेम दिलंय. पण त्या पलीकडे तिचा एक वेगळा प्रवास राहिलेला आहे, तिचा एक वेगळा कमबॅक राहिलेला आहे लाईफ मध्ये. ते सगळं जाणून घ्यायला आलाय. सो वनश्री, कसं सुरू झालं हे, आणि आता हा कमबॅकच्या आधी काहीतरी घडलं होतं, ते सगळं काय होतं? सो मॉडेलिंग मी करतच होते आधी, आणि मॉडेलिंग आणि ऍडव्हर्टाइजमेंट्स, मग डेली सोप, मग काही फिल्म्स, आणि मग अल्बम्स, असं सगळं छान सुरू होतं. आणि ऑफकोर्स लग्न, मुलगी, तो एक मोठा ब्रेक होता. आणि त्याच्यानंतर परत कमबॅक खूप इझिली झालं म्हणणार नाही, स्ट्रगल तो प्रत्येकाला असतो, तुला माहिती आहे. प्रॉपर रितसर ऑडिशन देऊन, काय म्हणतात, लुक टेस्ट देऊन मग तुम्ही सिलेक्ट होता आणि तसं काम मिळतं. पण लकीली मिळत गेलं काम, कारण काम हे खूप प्रामाणिकपणेच केलेलं आहे आणि आपले 100% देऊन केलेलं आहे. सो दॅट जर्नी वॉज अमेझिंग. आणि लकीली तेव्हा 3-3, 4-4 शोज करायची मुभा होती, त्यामुळे आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या चॅनलवरती आमची सिरियल सुरू असायची. आता तसं शक्य नाही, आता एकाला एकच आपण करतो. पण त्यावेळेला 3-3, 4-4 शोज सुरू होते, मॉडेलिंग सुरू होतं. मग कॅटलॉग्स मी जास्त करायचे. हे जे डिझायनर्स असतात तर त्यांचे जे कॅटलॉग्स असतात तर त्यांचे डिझायनर पीसेस घालून आम्ही फोटोशूट करायचो.
तर ते व्यवस्थित सुरू होतं. पण मग 2012ला मला जसं एंडोमेट्रियोसिस डिटेक्ट झाला, ज्याबद्दल मी बरेचदा बोलली सुद्धा आहे. सो एंडोमेट्रियोसिस डिटेक्ट झाल्यावरती माझ्या नॉनस्टॉप 7 सर्जरीज, दरवर्षी एक सर्जरी होत गेली. 7 सर्जरीज? या, कारण अनफॉर्च्युनेटली तो डिटेक्ट नाही झाला आजार. आणि डिटेक्ट झाल्यावरती त्या आजाराबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे खूप डॉक्टर्सने एक्सपेरिमेंटच केले की आपण हे करून बघूया मग बरं वाटेल, मग ते करून बघूया बरं वाटेल. असं करता करता ऑलमोस्ट एव्हरी इयर 1 सर्जरी. स्टार्टेड फ्रॉम अपेंडिक्स, बिकॉज माय अपेंडिक्स वॉज एंडोमेट्रिक. आणि त्याच्यानंतर तो जो प्रवास सुरू झाला, मग पिरियड्स बंद करणं आर्टिफिशियली, मग त्याच्यासाठी इंजेक्शन्स, गोळ्या, औषधं, हे सगळं सुरू होतं. पण एकच बेस्ट पार्ट वॉज की मी ऍक्टिंग सुरू ठेवलं. तेव्हा असावा सुंदर, स्वप्नांचा बंगला माझा शो सुरू होता, किंवा ललित 205, किंवा ग्रहण. प्रत्येक सर्जरी नंतर माझा एक नियम झाला होता, सर्जरी, मग एखादी फॉरेन ट्रिप, आणि मग एक डेली सोप. कारण त्या सर्जरीच्या ट्रॉमा मधून बाहेर येण्यासाठी मला कुठेतरी बाहेर जावं लागायचं. पण वजनही वाढायचं. मग आलं परत 10-20 किलो वजन कमी करा आणि परत एखादा डेली सोप घ्या. आणि मी आईचे रोल, मावशीचे रोल, मामीचे रोल हे करायला ऍक्सेप्ट केलेच होते आणि लागलेच होते. बिकॉज काय ना, की तुम्ही ऍक्टर म्हणून जेव्हा येता तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही हिरोईनच व्हायला पाहिजे. हा जो एक काय कॉन्सेप्ट आहे तो असायला हवा. पण हिरोईन नाही झाल्यामुळे आईच्या किंवा बहिणीचं, कारण मला असं वाटतं की एक ऍक्टर हा ऍक्टर असतो, तो हिरो किंवा हिरोईन किंवा विलन किंवा ह्यानी डिफाईन नाही होत. त्याला परफॉर्म करायला मिळतंय ना, तो ते माझ्या डोक्यात आधीपासून होतं की नाटकातनं सुरुवात केली तेव्हा म्हाताऱ्याचे रोल पण करायचो. सो तेव्हा तुम्हाला असं नको की मी हिरोईनच आहे किंवा हिरोचे. सो त्यामुळे मी आईचे, मावशीचे, आत्याचे, बहिणीचे अगदी ग्रेसफुली ते ऍक्सेप्ट करायला लागले रोल. कारण ही साईड जी होती माझी, एव्हरी सेकंड डे डॉक्टर, एव्हरी 8 days सोनोग्राफी, एव्हरी 3 months एक MRI, आणि एव्हरी डे 20-20, 22-22 गोळ्या. सो ही साईड विसरण्यासाठी माझी ही साईड जी होती ऍक्टिंग, ती सुरूच होती. आणि ऑफकोर्स पेन आपण दाखवत नाही, आणि मला तर बिलकुलच एक्झिबिट करायला आवडत नाही की आपण पेन मध्ये होतो आणि कोणाची तरी सिंपथी आपण घेऊन. सो त्यामुळे तू म्हणशील ना, तर एकीकडे इथे आजारपण आणि सर्जरीज, आणि एकीकडे इथे ग्लॅमरची दुनिया आणि चेहऱ्यावर मेकअप लावून. पण माय इंडस्ट्री किंवा शूटिंग गेव मी दॅट स्ट्रेंथ की यू कॅन गेट आउट ऑफ दिस मेस, आणि रोज नवीन लोकांना भेटून, रोज नवीन सीन्स करून. तर त्यामुळे ना ती अशी पॅरलली चालली होती माझी लाईन, जी आयुष्याची लाईफ लाईन म्हणतो ती अशा पद्धतीने जात होती. आय वॉज व्हेरी हॅपी बिकॉज आय वॉज एबल टू डू वर्क. आज कितीतरी आर्टिस्ट ते घरी बसलेले आहेत, पण मग एका पॉइंट नंतर ना मला अजिबातच झेपेना, म्हणजे सेटवर चक्कर येणे किंवा पोटात दुखणे. आणि मग मला असं होतं की यार, माझ्या आजारपणामुळे 60 लोकांचं युनिट आहे, ते सफर नको व्हायला. आणि कुठेतरी मग ते जाडं बॉडी शेम, आय फेस्ड बॉडी शेम अ लॉट टिल डेट, की केवढी जाडी झाली. हो, झाली जाडी यार, बिकॉज आय हॅड 7 सर्जरीज, आय हॅड मल्टिपल स्टेरॉइड्स. लोक जे जज करतात ना, ते मला नाही आवडत. पण मनाश्री, या सगळ्यामध्ये म्हणजे तू म्हणतेस की तो जो आजार आहे तो डिटेक्ट व्हायला वेळ लागला. अनेक स्त्रिया असतील ज्या आजही ते फेस करत असतील. सो काय असतात, काय सिम्पटम्स असतात, किंवा कसं ते काय असं, हाऊ डू यू कम आउट ऑफ इट? बिकॉज आता तू त्याच्यातून गेलीयस, अनेकींना अजून माहितीही नसेल की ते कसं फेस करतात, किंवा त्याला काय सिम्पटम्स असतात, ते नॉर्मल असतात का, ते दुसऱ्या आजाराशी मिळणारे सिम्पटम्स असतात का. बिकॉज त्याचे 7 सर्जरीज होईपर्यंत यू हॅड टू गो थ्रू द पेन, यू हॅड टू गो थ्रू द ट्रॉमा. तुला त्याच्यातून बाहेर यायला आज तू इथे बसून बोलतेस, पण त्याच्या आधी तुझा जो प्रवास राहिला असेल किंवा ज्याच्यातून तू गेलीयस त्याच्यातून अजूनही कोण जात असेल, तर त्यांना काय काय सांगशील, कसा असतो तो एज? सो बेसिकली एंडोमेट्रियोसिस हा जो इनक्युरेबल डिझीज आहे, हा पिरियडशी रिलेटेड आहे. बायकांना ब्लिडिंग जेव्हा होतं तेव्हा जे पिरियड्स मध्ये ब्लिडिंग जे बाहेर होतं ते पूर्णपणे बाहेर न होता आतमध्ये राहतं, आणि मग त्यामुळे ते ब्लिडिंग बाहेर न आल्यामुळे त्याचे सिस्ट किंवा एडेशन्स होतात, आणि त्याच्यामुळे तुमचे आतले ऑर्गन चिकटायला लागतात. तर त्याच्यामध्ये स्टेजेस असतात 1, 2, 3, 4. सो मला जेव्हा डिटेक्ट झालं त्या स्टेज 4 एंडोमेट्रियोसिस, जेव्हा माझे ऑर्गन सुद्धा एंडोमेट्रिक व्हायला लागले होते. सो आय वॉज डिटेक्टेड विथ ग्रेड 4 एंडोमेट्रियोसिस विथ फ्रोझन त्याच्या आधी त्रास काय? मला 8वी पासूनच पिरियड सुरू झाल्यापासून उलट्या व्हायच्या, पोट फुगायचं, किंवा मी लो बीपी येऊन चक्कर येऊन मला नवरा किती वेळा तरी ऍडमिट करायचं हॉस्पिटलमध्ये. पण
चेहऱ्यावरनं तुमच्या काही दिसत नाही ना, चेहऱ्यावरती तुम्ही स्ट्रॉंग असता, तर लोक म्हणजे काय नाटक करते किंवा अरे एवढं काय ही खूपच नाजूक आहे किंवा ही खूप सेन्सिटिव्ह आहे. पण मग या सगळ्याचा प्रेग्नन्सी मध्ये काही त्यावेळेला ते काही नाही ऍक्च्युअली एंडोमेट्रियोसिस असेल तर शक्यता कमी असते की तुम्हाला बेबी होईल. राईट. बट इन माय केस मला बेबी झाली, सो इट्स अ मिरेकल बेबी, स्वामींची कृपा. पण एंडोमेट्रियोसिस मध्ये सगळ्यांसाठी ते वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतात. मला प्रचंड उलट्या व्हायच्या, पोट फुगायचं. पहिले 4 दिवस तर म्हणजे मी दिवसाला आय टेल यू 4 to 6 पेन किलर्स आय यूज टू टेक. बापरे. माझ्या बरोबर सेटवरती जे जे काम करतात त्यांना माहिती की मी किती एकीकडे उलट्या करायचे, एकीकडे सीन करायचे, इतकं पेनफुल. पण हे सोनोग्राफीत येत नसल्यामुळे. अच्छा, सोनोग्राफी मध्ये ते दिसत नाही. हो, सो इट इज ऑन युअर की कारण तो डिटेक्ट व्हायला 7 ते 8 वर्ष लागतो आजार हा. अरे बापरे. कारण तुमचे पिरियड पेन कोणाचा कमी जास्त एक्झॅक्टली ते किती डॅमेज करतंय किंवा आतमध्ये किती त्याचं डॅमेज नाही हे सोनोग्राफीत येत नाही, MRI मध्ये किंवा एंडोस्कोपी मध्ये येतं. ओके, पण ते तिथपर्यंत जायची आपल्याला तेवढं हे होतं, डॅमेज झालेलं असतं. आपण काय गोळ्या घेतो की चल बरं वाटेल, लग्न झाल्यावर बरं होईल, बेबी झाल्यावर बरं होईल, आपण ते करत जातो. पण ते तसं नाहीये. आणि ह्याचे सिम्पटम्स म्हणशील तर प्रत्येकीचे वेगळे. कोणाला 40 वर्षी डिटेक्ट होतो, कोणाला 16 वर्षी. आता एका माझ्या डॉक्टरने सांगितलं की तिच्या 16 वर्षाच्या एका पेशंटला झाला, तिच्या लंग्स पर्यंत, ब्रेन पर्यंत पोहोचतो एंडोमेट्रियोसिस. इट स्प्रेड्स इन युअर बॉडी ना, पण ते रक्त बाहेर येत नाही, ते आतमध्ये अक्युमुलेट होतं. एक्झॅक्टली. सो त्यामुळे जेव्हा डिटेक्ट झाला तेव्हा सो कॉल्ड डॉक्टर्सने गिनीपिग म्हणून माझ्यावरती खूप प्रयत्न केले. आणि एका पॉइंटला तर असं झालं की डॉक्टर बोलली की कारण पेन खूप व्हायचं, चेहऱ्यावरती दाखवत नाही ना आपण, तर ती म्हणाली की तू सायकोलॉजिस्ट कडे जा, तुझ्या डोक्यावर परिणाम. म्हटलं हाऊ कॅन आय ऍक्ट माय वॉमिट, मी जी चक्करून पडते की माझा बीपी जो 60-80 होतो तो असं मी हाऊ कॅन आय ऍक्ट, आय मीन देअर हॅज टू बी समथिंग यू राईट. ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नाही. सांगितलं तू सायकोलॉजिस्ट कडे जा, तू ट्रीटमेंट घे. आणि एंडोमेट्रियोसिस हा इतका पेनफुल आजार आहे की त्याच्याबद्दल मी जोस्टॉक वर येऊन बोलले, मी खूप ठिकाणी बोलते. कारण पिरियड्स रिलेटेड बायकांना बोलायला लाज वाटते, ते ओपनली येऊन बोलत नाहीत. आणि एंडोमेट्रियोसिसमुळे बरेचदा इन्फर्टिलिटी इश्यूज होऊ शकतात, त्यामुळे बायका बोलत नाहीत, घाबरत नाहीत, लग्न होणार नाहीत, त्यामुळे आया गप्प बसतात. तर मी असं सांगेन की थोडे जरी पेनफुल पिरियड्स असतील किंवा उलट्या होत असतील, ज्या माझ्या बाबतीत झाल्या, कारण सोनोग्राफी नॉर्मल आल्यावरती मग पुढे काय ना, पण तुम्ही एंडोस्कोपी करा, MRI करा. जर तुम्हाला एबनॉर्मली पेन होत असेल, एबनॉर्मली तुम्ही उलट्या, मी दिवसाला 10-20 उलट्या करायचे पिरियड्स मध्ये किंवा 6 पेन किलर घेऊन झोपायचे, पोट लिटरली माझं असं एवढं फुगायचं. सो असे काही सिम्पटम्स तुमचे असतील जे नॉर्मल पिरियड, हेल्दी पिरियडच्या वरच्या लेवलला असतील, तर प्लीज गो अँड डू युअर MRI किंवा एंडोस्कोपी, ज्याच्याने तुम्हाला कळेल की तुम्हाला एंडोमेट्रियोसिस आहे किंवा PCOD, PCOS हल्ली खूप कॉमन आहे आणि खूप पेनफुल येते. म्हणजे मी तर म्हणते की कोणा अशा दुश्मनावरती पण वेळ येऊ नये, कारण इट्स अ व्हेरी पेनफुल प्रोसेस. येस, ओनली थिंग इज बिंग नंबर 8 अँड अ स्कॉर्पिओ, आय ऑलवेज वेअर दॅट रेड लिपस्टिक अँड गुड मेकअप, बिकॉज मला नाही दाखवायचं जगाला की काय चाललंय. पण येस, ते झाल्यावर मी आता येऊन सगळीकडे बोलतेय की हे माझ्या बाबतीत घडलंय आणि ह्याच्यातनं मी उभी राहिलीये. आणि आता तुम्ही कुठल्याही फेजमध्ये, स्टेजमध्ये असाल तर तुम्ही खचून जाऊ नका किंवा तुम्ही वाईट विचार करू नका की मी माझं आयुष्य संपेन किंवा आता पुढे काय. मी 40व्या वर्षी माझे 2 करिअर उभारलेत. क्या बात आहे. सो मला असं वाटतं की कधी कुणी गिव्हअप करू नये. आणि म्हणून मी येऊन सगळ्यांसमोर याबद्दल जास्तीत जास्त बोलते की माझी आई नेहमी म्हणायची की समाजाला आपण काहीतरी देणं असतो, तर प्रत्येक वेळेला पैशाने आणि ह्यानी होत नाही. तर माझा हा अनुभव आहे, हा अनुभव जो मी 100 बायकांसमोर मांडला, तर त्या बायकांपैकी 4 बायका जरी इन्स्पिरेशन घेऊन त्यांच्या आयुष्यात त्यांनी जर बदल घडवला ना, तर आय थिंक मी समाजाला हे खूप मोठं देणं आहे. आणि मला असं वाटतं की हे आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. क्या बात आहे. आणि फुलाची पाकळी खरंच. आणि वंडर वुमन ती काय आहे याचं उत्तर निश्चितच मिळालेलं आहे. म्हणजे मी ऐकून मी जरा हल्ले यातून की 7 सर्जरीज, मेट्रिओसिस. ओके, म्हणजे वाचलं होतं मी, पण एवढा सिरियस असेल किंवा एवढं त्याच्याबद्दल असेल हे मला वाटलं नव्हतं. पण आफ्टर लिसनिंग टू यू, प्लीज जर तुमच्यापैकी कोणी असेल किंवा कोणाला माहितीत असेल तर प्लीज गेट युअर सेल्फ टेस्टेड.
वनश्रीनी तिचा लढा लढलेली आहे आणि ती आज आपल्याला सांगतेय. त्यामुळे प्लीज तुम्ही त्याच्यातून बाहेर येऊ शकतात. 7 सर्जरीज करून तिने स्वतःचं करिअर पुन्हा नव्याने सुरू केलं. सो हॅट्स ऑफ टू यू. खरं तर कारण काय मज्जा पिंक आज म्हणूनच तुला भेटायला आले. आपण अशाच खास मैत्रिणींना भेटत असतो आणि त्यांच्या लढ्यातून प्रत्येकीला काहीतरी देता येईल, प्रत्येक जण काहीतरी घेता येईल अशा पद्धतीने आपण त्यांना भेटत असतो. म्हणूनच वंडर वुमन आजची आपली वनश्री. वनश्री, हा सगळा प्रवास बोलताना मला इतकं म्हणजे मला भरून आलं किंवा मला तो सगळा प्रवास असा डोळ्यासमोर उभा राहिला. तू ते सगळं जगलीयस, तू त्या सगळ्यातून गेलीयस. या सगळ्यामध्ये कुटुंबाची जी साथ असते ती खूप महत्वाची असते. कारण काय जर फॅमिलीच पाठीशी उभी नसेल तर तुम्ही काय करू शकता. त्यामध्ये फॅमिलीचा सपोर्ट कसा होता? सो येस, फॅमिली प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. स्टार्ट फ्रॉम माय मॉम डॅड. म्हणजे गमतीत मी तिला म्हणायचे की जसं आपण 3 नाईट 4 डेज पॅकेज गोवा मनाली तसं आमचं हॉस्पिटल टू हॉस्पिटल पॅकेजेस होते. पण वाईटही वाटायचं कारण मी बेडवर असायचे आणि आई पाय दाबायची. म्हणजे ज्या वयात त्यांचे मी पाय दाबायला पाहिजेत. पण मग आई म्हणायची अगं तू मुद्दामून का उडवून घेतलंय आजारपण आणि वेळ काय कोणाला सांगून येत नाही, उद्या आम्ही आजारी पडलो तर तू आमचं करणारच ना. सो ते मला खूप असं काय म्हणतात त्याला आतमध्ये खूप ते हर्ट व्हायचं आणि म्हणूनच मे बी ना मी चेहऱ्यावरती पण ते दाखवायचं नाही की त्यांना आधी मी पेन मध्ये बघून त्यांना त्रास आणि मग अजून रडत बसले तर मग दुसऱ्या दिवशी सर्जरी झाल्यावरती तुम्हाला ते उठवतात चालायला. ब्रह्मांड म्हणजे ते म्हणतात ना दिन में तारे चमकना, इतकं पेन व्हायचं. पण मी आई मला म्हणायची चल चल होईल होईल होईल. तर त्या लोकांनी मला खूप आई बाबांनी माझ्या भावानी आणि स्पेशली माझ्या नवऱ्याने तर मला खूप जास्त सपोर्ट केलाय. कारण पैसे बिल भरली आहेत आणि जसं हा आजार जो म्हणतात हा श्रीमंतांचा आजार आहे म्हणून मला डॉक्टरने सांगितलं होतं. पण नंतर कळलं की लुटतात कारण ह्याच्याबद्दल माहितीच नाहीये जास्त, त्यामुळे डॉक्टर तुम्हाला लुटतात. ऑफकोर्स माझ्या नवऱ्याने अमितने मला खूप जास्त सपोर्ट केला मेंटली, इमोशनली आणि फायनान्शियली ऑल्सो. आणि माझ्या मुलीने सुद्धा, कारण त्या पूर्ण फेज मध्ये मला खाली वागता यायचं नाही कारण मला टाके असायचे किंवा मला म्हणजे युट्रस आणि ओव्हरीज जेव्हा निघाल्या तेव्हा मला 2-2, 3-3 महिने मी बेडरेस्टवर असायचे. तर मला खूप त्या लोकांनी येऊन सपोर्ट केला. नैनिका मला खालती वाकू द्यायची नाही किंवा बरेचदा माझं असं व्हायचं की मला 12-12, 18-18 तास झोप यायची कारण गोळ्या सुरू असायच्या. तर माझा नवरा ताटली जेवण सगळं मांडून व्यवस्थित तयार ठेवायचा. सो खूप सपोर्ट केला आणि सगळ्यांनी सांगितलं होतं की पैशासाठी बिलकुल काम करू नकोस. टचवूड स्वामींच्या कृपेने कधी तशी वेळ आली नाही. पण म्हणजे मला ना त्यांनी सगळ्या प्रकारे मला मग फिरायला घेऊन जा. आई आणि मी, आई एक सांगायला आवडेल, मी आणि आई दरवर्षी एक ट्रिप करायचो. मागचे 10 वर्ष आम्ही एक ट्रिप केलेली आहे. म्हणजे दरवर्षी एक ट्रिप. असं आमचं दुबई, स्पेन, पोर्तुगाल, जपान, कोरिया असं सगळं झालंय कारण आई बरोबर तो वेळ मला घालवता यायचा. सो त्यामुळे सगळ्या पद्धतीने ह्या लोकांनी मला खूप सपोर्ट केलाय. आणि नवऱ्याचं इथे विशेष कौतुक ह्यासाठी करेन मी की मी काम केलं तरी पण तो तसाच असतो, काम नाही केलं तरी पण तो तसाच असतो सपोर्टिव्ह. म्हणजे तो मला नेहमी म्हणतो की मी काय तू पैसे कोण आणशील म्हणून लग्न नाही केलं, यू आर माय पार्टनर. आणि येस तो मला नेहमी म्हणतो की बी माय ऍसेट, डोंट बी माय लायबिलिटी. वाय? बिकॉज देन ओनली आय कॅन बी इंडिपेंडेंट. बरोबर. म्हणजे तो म्हणतो तू जे करतेस तुला त्याचा अभिमान वाटला पाहिजे की तू हे मी माझ्या पैशाने घेतलं, हे माझ्या, हा अभिमान तुला वाटावा म्हणून तू तुझ्यासाठी काम कर. घरात आणून तुझा पैसा मला नकोय. सो ते खूपच आय मीन टचवूड चांगली गोष्ट आहे असा पार्टनर मिळणं आणि अशी फॅमिली समजूतदार मिळणे. इव्हन सासू सासऱ्यांनी मला कधीच कुठले रिस्ट्रिक्शन घातले नाहीत. आजारपणामध्ये सपोर्ट केलेला माझ्या दिराने मला सपोर्ट केला आणि टचवूड फ्रेंड्स माझे जे काही मोजके आहेत त्यांनी मला खूप छान सपोर्ट केला. तो त्यामुळे मी येऊ शकले बाहेर. अदरवाईज इट वॉज व्हेरी डिफिकल्ट कारण मी डिप्रेशन मध्ये गेले होते आणि मला पॅनिक अटॅक्स यायचे. म्हणजे लिटरली दरवाजे आपटण्यापासून वस्तू फेकण्यापर्यंतचे या, बिकॉज माझे पिरियड्स थांबवले होते. 32व्या वर्षीपासून माझे पिरियड्स थांबवलेत आणि तुमच्या बॉडी मधले जे हॉर्मोन्स ते इतके अपडाऊन होतात. म्हणजे मी असं म्हणायचे की मला राग येतोय हे मला कळतंय, मला ही वस्तू फेकायची नाही हे मला कळतंय, पण तरी मला ते कंट्रोल व्हायचं. म्हणजे माय ब्रेन वॉज सेइंग समथिंग एल्स, माय बॉडी वॉज गोइंग थ्रू समथिंग एल्स. सो ती फेज 32व्या वर्षीपासून इमॅजिन, आज मी 45 आहे, आय हॅव नो पिरियड्स. सो इट इज व्हेरी हॉर्मोन्स. इमॅजिन केवढे वर खाली. म्हणजे मी असे केस विंचरायचे ना ग, असे एवढ्या असा पूर्ण गुंता असा येऊन तो गळायचा. मी झिप लॉक मध्ये डॉक्टरना फोटो की एवढे केस गळतात काय करू, हे हाडं अशी दुखायची.
मी म्हणे काय करू काय पण मी, यू आर सो हेल्पलेस बिकॉज यू कॅन डू एनिथिंग. बरोबर. सो त्या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमची फॅमिली, तुमचे फ्रेंड्स, जे अगदी कोर फ्रेंड्स असतात, हा बाकीचे तर बॉडी शेम करण्यामध्ये बिझी असतात, अँड आय थँक देम की त्यांच्यामुळे मला ते एक अजून स्पिरिट मिळालं की मग मी अजून काम करणार, मी अजून पुढे येऊन दाखवणार. सो त्या पूर्ण फेजमध्ये येस अशा खूप रात्री गेलेल्या आहेत की खूप 3-3, 4-4 पर्यंत रडलेली आहे आणि झोप यायची नाही, पेनमध्ये झोप यायची नाही. आणि त्यावेळेला ऑफकोर्स माझ्या आईने मला, आई आणि नवरा खूप सपोर्ट केला. सो आय एम सो थँकफुल टू देम. क्या बात आहे. आणि जसं आपण म्हणतो तसं की एका यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, पण अनेकदा स्त्रीच्या मागे तिचं कुटुंब असतं, तिचा नवरा असतो, तिची फॅमिली असते, तिचे आई वडील असतात. आणि तेच उदाहरण आहे इकडे. वनश्री, जेव्हा हे सगळं तू सांगतेस आणि हे सगळं पुन्हा जगतेस किंवा पुन्हा हे सगळं करते, त्याच्यातून हील होत पुढे गेलीस, पुढे कमबॅक केलास, मालिकेत तर आम्हाला दिसलीस, पण त्याशिवाय एक ऑन्ट्रप्रनर म्हणून स्वतःचा एक बिझनेस सुद्धा सुरू केलास. सो फक्त आपल्याला पडद्यावर दिसणारी अभिनेत्री नाहीये, तिने या सगळ्या प्रवासातून स्वतःला पुन्हा एकदा घडवलंय, पुन्हा नव्याने उभी राहिलीस, त्यात नयापण सुद्धा तुझ्या आयुष्यात घडलं आणि तू हिलिंग सुद्धा करायला लागलीस. सो तो सगळा फेज कसा सुरू झाला आणि काय नेमकं तूच सांग. सो जसं मी म्हटलं की आय वॉज स्लिपिंग इन टू डिप्रेशन, आणि येस एक फेज आली होती की मला आय वॉन्टेड टू फिनिश माय लाईफ, बिकॉज मला असं झालं की आई बाबा सेवा करतायत माझी, माझा नवरा इतके पैसे भरतोय आणि मी बरीच होत नाहीये. प्रत्येक सर्जरी नंतर सर्जरी, आणि अनफॉर्च्युनेटली त्या सर्जरीमध्येही फसवणूक झाली की माझी ओव्हरी काढली असं रिपोर्ट देऊन माझी ओव्हरी काढलीच नव्हती. म्हणजे असंही झालंय त्या सगळ्या फेज मध्ये. मग हे कळलं कसं? मग हे कळलं कारण सर्जरी झाल्यावरती पुन्हा मला 30 त्रास झाल्या. इथेच बसले होते मी आणि गप्पा मारत होतो, आणि अचानक 2:30 ते रात्री 11:30 मला नॉनस्टॉप उलट्या झाल्या. आणि जिथे मला ऍडमिट केलं, जी डॉक्टर मला ट्रीट करत होती त्याच हॉस्पिटलमध्ये ट्रीट केलं, आणि तेव्हा मला कळलं सोनोग्राफीला की ओव्हरीमध्ये सिस्ट आली, जबकि माझ्या हातात रिपोर्ट होता ओफरेक्टमी आणि हिस्टेक्टोमी डन. पण मग त्यांच्यावरती काही कारवाई किंवा काय? सी आय हॅड अ ऑप्शन टू पुट अ केस अगेन्स्ट हर, पण व्हाईट कोटने मला इतका त्रास दिला, मला ब्लॅक कोटकडे जायची इच्छा नव्हती टू बी ऑनेस्ट. आणि त्या उपरही एक असा विचार होता, मी गेले होते वकिलांना भेटायला, मी जजना पण भेटले, मला बोलले की एवढी रक्कम मिळेल, म्हणजे एवढी तुम्हाला इमोशनल आणि फिजिकल ट्रॉमासाठी होईल. पण तिथून मग मी गेटवे ऑफ इंडियाला गेले, कारण मी माझा जन्म गिरगावचा आहे आणि आय एम व्हेरी अटॅच टू गेटवे ऑफ इंडिया. मी म्हटलं की त्या डॉक्टरनी जरी आपल्याला पैसे दिले तरी ते असेच कोणाला तरी फसवून ते आउट ऑफ कोर्ट करेल, काय मला जे काय मिळतील, पण म्हटलं ते किती लोकांची त्याला हाय लागलेली असेल किंवा किती लोकांचं त्याच्यात, ते पैसे मला माझ्या घरात नकोत, मला लक्ष्मी हवी, मला पैसे नकोत. पैसे सगळे कमवतात, लक्ष्मी किती जणांच्या घरी येते. सो मी विचार केला की तिने जे केलं ते तिच्याकडे, बिकॉज या सगळ्या प्रोसेसमधनं मी जात असताना हिलिंग सुरू झालं, आणि स्पिरिच्युअलिटीमध्ये आल्यावरती मला एक कळून चुकलं, आपण कोणाला माफ करावं इतके मोठे देव आपण नाहीत, आणि आपण असं काही कृत्य करून समोरच्याला त्रास द्यावा इतके हीन पण आपण नाही. सो मी विचार केला त्या डॉक्टरचा तिच्याकडे. तिथून मात्र येस, तेव्हापासून मी मॅनिफेस्ट केलं की माझ्याबरोबर हे जे झालंय हे मला लोकांसमोर ह्यासाठी आणायचं की त्यांनी जागरूकतेने, फक्त डॉक्टर सांगतोय म्हणून फॉलो करणं नाही, तर स्वतःचा एक अभ्यास घेऊन, तुम्हाला जर मनात प्रश्न आला तर प्लीज विचारा डॉक्टरांना. ठीक आहे, जास्तीत जास्त तो चिडेल ना, चिडला म्हणजे समजा की त्याच्याकडे उत्तर नाही, म्हणजे तिथे हा तो रेड फ्लॅग आहे. कारण तुमच्या डॉक्टरांचं काम आहे की इव्हन टीचरचं म्हण किंवा कोणाचं, तुम्हाला डाऊट आला तर तुम्ही विचारा, ते उत्तर देणार तुम्हाला. मला माझ्या डॉक्टरने कधी काही उत्तर दिली नाही. अरे तो काय श्रीमंतांचा रोग आहे ग, तुझा नवरा आहे ना, चल हे किती पॅक. सो हे असं होऊ नये, तर ते एक मी मॅनिफेस्ट करायला सुरुवात केली होती की माझी स्टोरी जगासमोर मी आणणार. कारण त्या पूर्ण प्रोसेसमध्ये मला आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्सेस यायला लागले, माझी स्पिरिच्युअल जर्नी सुरू झाली, मी खूप पुस्तकं वाचायला लागले, मला खूप वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटायला लागली. आणि डिप्रेशनमध्ये जात असताना तुला सांगू का, तुला झोप येत नाही, तू इमोशनल इटिंग करायला लागतेस, तुझं वजन वाढायला लागतं, आणि तुला कळतच नाही तू कुठच्या दिशेला जातेस. पण ह्या सगळ्यांमध्ये यू कॅन हील युअर लाईफ नावाचं पुस्तक माझ्या हातात आलं, लुई हेचं. तर त्याच्यामध्ये मला कळलं की तुमचे इमोशन्स, ब्लॉक्ड इमोशन्स इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ युअर डिझीज. वेन युअर लाईफ इज नॉट ॲट ईज, यू इन्व्हाइट डिझीज. मग ते पुस्तक वाचल्यावरती मला असं वाटलं की मी खूप सारे माझे इमोशन्स जे मी वेंट आउट केलेले नाही आहेत
त्यामुळे हे मॅनिफेस्ट झालेला हम्म, आजार आहे किंवा या ज्या फेजमध्ये हम्म. होते. मग हळूहळू मला आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स झाला. म्हणजे जेव्हा तुमची बॉडी खूप पेनमध्ये असते ना, तेव्हा तुमचा सोल बॉडीपासून डिस्कनेक्ट व्हायला लागतो. हो. आणि दॅट इज कॉल्ड OBE, आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, अच्छा. जो मला 3-4दा झाला. आणि त्याच्यानंतर मग मी 2-3 बोलले, तेव्हा कळलं की एक तर नियर डेथ एक्सपिरियन्स असतो, जे तुम्ही मेलेले मरता आणि तुम्हाला डिक्लेअर करतात की डेड, आणि अगेन द सोल कम बॅक्स इन द बॉडी अँड यू कम बॅक इन द लाईफ. OBE असतो की तुम्ही जेव्हा खूप पेनफुल सिच्युएशन मधनं जात असता, तेव्हा तुमचा सोल तुमच्या बॉडीशी डिस्कनेक्ट होतो आणि अगेन द सोल कम्स बॅक. सो दॅट एक्सपिरियन्स चेंज्ड माय एंटायर लाईफ. म्हणजे इट्स ऑलमोस्ट क्लोज टू डेथ ना, म्हणजे ऑलमोस्ट. आय वॉन्टेड टू एंड माय लाईफ. आणि तो आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स आल्यानंतर जेव्हा मी 1-2 हिलरशी बोलले, तेव्हा मला कळलं की माझी स्पिरिच्युअल जर्नी सुरू झाली. सी, जोपर्यंत हे घडत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे थोतांड वाटतं. त्यातली मी एक होते की हे काय फालतू, याचं काही नसतं, ह्याचं काय सोलबिल बाहेर येत नाही, डोक्यावर परिणाम नाही. बट व्हॉट आय वॉज गोइंग थ्रू, मी जे बघत होते, जे मला दिसत होतं. आता झेब्रा माउंटेन्स आहेत किंवा माचू पिच्चू माउंटेन, ह्याची नावं मी ऐकली सुद्धा नव्हती. पण त्या प्रोसेसमध्ये मी तिथे जायचे. म्हणजे असा पण एक मोमेंट आला होता की मी MRI ला मशीन, म्हणजे त्या बेडवर आहे, ऍट द सेम टाइम मी गेटवे ऑफ इंडियाला आहे, मी सगळ्यांना बघतीये आणि मी तिथे पण आहे. अँड देन इट्स लाईक केऑस, टोटल केऑस. पण जेव्हा मग मी ह्याच्यावर पुस्तकं वाचायला लागले, सायंटिफिक अभ्यास केला, त्याच्यानंतर कळलं व्हॉट आय वॉज गोइंग थ्रू. आय वॉज गोइंग थ्रू अ स्पिरिच्युअल शिफ्ट. माझी स्पिरिच्युअल जर्नी, बिकॉज मी टोटली ग्लॅमर फील्ड मधली आहे, पण माझा पर्पज जो आहे लाईफचा, तो हिलिंगचाच होता. सो कदाचित माझा पाथ असा होता आणि मी अशी जात होते. तर स्ट्रिक्ट टीचर कशी छडी मारते की अभ्यास, तसं आय थिंक युनिव्हर्सिटी छडी मारली की बाई तुला इथे जायचं, तुझा पर्पज बनश्री म्हणून हिलर आहे, तू ऍक्टिंग कुठे करते, चल इथे ये. सो दिस वॉज अ टफेस्ट लेसन, एंडोमेट्रियोसिस. सो आय टेक एंडोमेट्रियोसिस as a tough teacher who taught me how to value myself and how to serve others. आपण नुसतं ऐकतो आणि बोलतो आपण सर्व करायला पाहिजे, पण खरं सांगू कोणी करत नाही. मला असं वाटतं की आपण ज्या मनापासून देतो ना, त्याच्यासाठी दानत लागते. अगं, लोक तर डाएट सुद्धा सिक्रेट करतात. तो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जात असताना पुस्तकांना मी फ्रेंड्स बनवलं, कारण सो कॉल्ड फ्रेंड्सच राहतात इंडस्ट्रीमध्ये, तर सो कॉल्डच राहतात. पण मग म्हटलं कोणाला रोज रोज मरे त्याला कोण रडे, तर आपलं दुःख कोणाला सांगण्यापेक्षा मी पुस्तकांना तेव्हा मित्र बनवलं. आणि एक पुस्तक, यू कॅन हील युअर लाईफ, आणता म्हणजे त्याचं अख्खं बुकशेल्फ आहे. सो वाचनातनं मी घडत गेले, वाचनात आणि स्पिरिच्युअल गोष्टी, स्पिरिच्युअल बुक्स मी वाचायला लागले. मग लुई हेचे सगळेच पुस्तक मी वाचले. त्याच्यातलं 21 डेज मिरर वर्क नावाचं पुस्तक आहे. 21 दिवसाच्या 21 एक्सरसाइज टू लेट गो युअर पेन अँड ट्रॉमा. ओके. मी ते करायला सुरुवात केली. आणि मग डॉक्टर न्यूटन, त्यांच्याकडनं पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी शिकले. मग मी चक्रा हिलिंग शिकले. मग हे मी का शिकले, कारण मला हील करायचं होतं. ठीक आहे, आता काय झालं की मी मला हील करायला गेले आणि ते करत असताना मी सगळं शिकले. आता ते शिकत असताना मला ते आवडायला लागलं. आता ते आवडायला लागल्यावरती मग वनश्री, आता जसं तू भेटलीस की वनश्री सांग ना माझा 8 नंबर आहे, तर माझं काय काय असेल, मग तू टॅरो बघतेस का, चल हे असं होईल. आणि सांगता सांगता प्रेडिक्शन्स खरे व्हायला लागले. आणि मग तेव्हा असावा सुंदर होतं शो माझा सुरू, तर तिकडच्या आर्टिस्टना मी जे प्रेडिक्शन केलं ते खरे आले. सो मग ते असं आपसूक घडलं. म्हणजे मी असं काही ठरवलं नव्हतं की मला हिलिंग मध्ये जायचंय, हिलर व्हायचंय. पण ते म्हणतात ना ग्रीडी, अशी ग्रीडी झाले होते की मला हे पण शिकायचं, मला ते पण शिकायचंय, मला ह्या गोष्टी पण हव्यात, मला त्या. सो हे दिस इज अ वे ऑफ गिव्हिंग बॅक ऑल्सो, असं मला वाटतं. बिकॉज तू एवढं भोगलंयस, तू एवढं ते सगळं केलंयस, आणि इन अ वे आता तू ते देतीयस परत. बिकॉज तू हिलिंग थ्रू अनेकांचे अनेक इश्यूज सॉर्ट आउट करते, त्याच्यातून बरंच काही मिळतंय. सो इन अ वे मे बी दिस इज युअर सर्कल विच इज कम्प्लीट. आणि माझ्या आज 1000 क्लायंट झालेत माझे. UK, युरोप, US, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई, मेक्सिको, एव्हरीवेअर आय हॅव माय क्लायंट. आय थिंक त्या सगळ्यांच्या ब्लेसिंगमुळे, कारण एंडोमेट्रियोसिस हा इन्क्युरेबल आहे. आणि एंडोमेट्रियोसिस फ्री होणं इटसेल्फ इज अ बिग, आय थिंक मॅजिक. स्वामी आणि माझे क्लायंटचे ब्लेसिंग्स, आय थिंक त्यांच्यामुळे. आणि या पूर्ण प्रोसेस मधनं जात असताना एक ठरवलं की रडत नाही बसायचं. क्राईंग इज ऑल्सो अ ऑप्शन, आणि क्रिबिंग इज ऑल्सो अन ऑप्शन, अँड चॉईस इज ऑल्सो अन ऑप्शन. सो तुम्ही काय चूज करता. आज मी इथे बसले, तू इथे बसले, कारण आपण एक डिसिजन घेतलं की आपण हे करायचंय म्हणून इथे. नुसतं रडत बसले असते तर काही झालं असतं का, नाही. सो ऑलवेज टेल, डोंट क्राय.
डोंट क्रिब, ओनली क्रिएट. आणि त्या क्रिएशन्स मधनच नयापनचा जन्म ह्यासाठी झाला की अगेन रात्री झोपायचंच नाही ना, कारण पोटात दुखायचं 3-3, 4-4 पर्यंत. सो माझ्या बाबा नेहमी म्हणायचे की आयुष्यात ना कधीही कुठेही तू शिकतेस ना ते कधी फुकट नाही जात. सो मी मॉडेलिंग करायचं आणि कॅटलॉग्स करताना साड्या आणि कफ्तान आणि सलवार कमीज. सो त्या डिझायनर्सवर काम करता करता मला असं वाटतं की ना आयुष्यात 2 प्रकारे माणसं घडत असतात. एक तर रिअल स्कूलमध्ये जाऊन आणि कॉलेजमध्ये जाऊन, आणि एक आयुष्याच्या स्कूल आणि कॉलेजमध्ये जाऊन टप्पे, टोणपे, धक्के, बॅकस्टॅब, त्याच्यानंतर जेलसी, इगो, हेल्प असं करत करत. सो ते मॉडेलिंग मध्ये जे मी कपडे, टेक्स्चर्स, ड्रेसेस, तर ते मला ना खूप त्याची आवड. आणि माझी स्टाईल वॉज ऑलवेज बोल्ड, युनिक. जे नॉर्मल लोक घालतात ना त्याच्यापेक्षा हटके. सो म्हटलं काय करू शकतो आपण. म्हटलं लेट्स स्टार्ट विथ हँड पेंटेड दुपट्टास आणि फॅब्रिक ज्वेलरी. तर म्हटलं मग नाव काय ठेवायचं. तर माझ्या मुलीचं नाव नैनिका आहे आणि माझं सरनेम पांडे. तर म्हटलं की नयापन क्रिएशन्स असं नाव ठेवूया, कारण मला असं वाटतं ताजमहल जसा एक आहे ना, किंवा प्रत्येक स्त्री ही वेगळी आहे. खरंय, तू जशीच तशी मी नाहीये, म्हणून तू बेस्ट आहे मी वाईट आहे असं नाही. तू बेस्ट आहे मी पण बेस्ट आहे. तर मग तिचं स्टायलिंग, तिचे दागिने ते पण तेवढेच युनिक आणि बेस्ट असायला पाहिजे. सो माझ्या नयापनची खासियत ही होती की एक साडी एक दागिना, आय डोंट रिपीट. ओके. सो प्रत्येक वेळा तुम्हाला माझ्याकडे वेगवेगळं कलेक्शन, वेगवेगळे डिझाईन मिळतील, बिकॉज प्रत्येक स्त्री ही बेस्ट आहे आणि युनिक आहे आणि तिने रिपीट काहीच नाही केलं पाहिजे लाईफमध्ये. मे बी मी त्या रिपीटेटिव्ह 7 वर्ष सर्जरीमध्ये होते. सो आय वॉन्टेड की रोज काहीतरी नवीन पाहिजे, रोज काहीतरी. सो त्यातनं नयापन क्रिएशन्सचा जन्म झाला आणि 2 ते 2.5 वर्ष मी पूर्ण मुंबईमध्ये फ्रॉम नरिमन पॉइंट टू मीरा रोड 2 एवढ्या मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन उचलून जायचे. सगळे एक्झिबिशन्स मी केले. आय यूज टू बी सोल्ड आउट. सगळे दागिने, साड्या सगळे बंद. तू आता अनेक अभिनेत्रींचं स्टायलिंग पण करतेस. आता गुंजाचं केलं होतं आणि समिधाचं केलं होतं. इव्हन भार्गवीचं स्टायलिंग. भार्गवी तर माझ्या गमछा क्रिएशन्सची फेस आहे, मॉडेल आहे. भार्गवी तेच शूट केलं होतं आम्ही. त्याच्यानंतर दीप्ती देवी आहे, माधवी निमकर आहे. तर ह्या लोकांना जेव्हा फंक्शनला जायचं असेल त्यांना काहीतरी हटके हवं असेल, मग त्यांच्यासाठी मी स्टायलिंग करते. माझी स्पेशालिटी ही अफगाण ज्वेलरी, अजरक साड्या, अजरक, आणि मी माझ्या फ्युजन साड्या बनवते ज्याच्यामध्ये तुम्हाला जसं हवं त्याच्या कस्टमाइज करून देते. म्हणजे अजरक, इकत, रॉ सिल्क असं मिक्स करून फ्युजन करून मी देते. ऑफकोर्स ती त्या कॅटेगरीमध्ये साड्या नेसणाऱ्या बायका कमी आहेत, कारण काही लोकांचं असं म्हणणं असं की ते पॅचवर्क वाल्या साड्या आहेत, पण त्या खूप एस्थेटिकली ब्युटिफुल साड्या आहेत आणि ते कुठलेही पॅचेस लावून चालत नाहीत अगं. कलर कॉम्बिनेशन, मटेरियल, मग ती साडी जड होते की हलकी होते, तर खूप सारे लुक कसा दिसतो, एक्झॅक्टली. सो त्या समोरच्या व्यक्तीला सूट होतं की नाही, पर्सनॅलिटी, तुमचा टोन, तुमचं प्रोफेशन, तुम्ही कशा प्रकारे कुठे त्यावरची ज्वेलरी पण एक्झॅक्टली. आता हे असं घालून मी सोशल वर्क करायला नाही जाऊ शकत, बरोबर. हे असं घालून मी लग्नातही नाही जाऊ शकत, पण असं घालून मी किटी पार्टीज ना. सो तुम्हाला ते माझे कस्टमर्स जेव्हा येतात तेव्हा मी विचारते की तुमचं प्रोफेशन काय, तुमचं बजेट काय आहे आणि तुम्ही कुठल्या लोकांमध्ये मिंगलअप होता, त्या हिशोबाने तुमचा पेहराव पण असला पाहिजे. सो नयापनची ती खासियत आहे की तुमच्या बजेटमध्ये, तुमच्या प्रोफेशन नुसार, तुमच्या पर्सनॅलिटीनुसार तुम्हाला जे सूट होईल ते मी करून देते. तू साडी ड्रेपिंग पण काहीतरी वेगळ्या पद्धतीने करते, बिकॉज मी बघितलंय की तू वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साडी ड्रेप्स करण्याची काहीतरी एक पद्धत आहे. सो ते काय वेगळं असतं त्या साडीमध्ये? मला I feel I'm a global citizen and I travel a lot because of my husband's job. He was in IT. So I stayed in US, UK. मी कंट्री साईड्सना जाते. इव्हन इंडियामध्ये आई बाबांबरोबर खूप फिरल्यामुळे अगदी काश्मीर टू कन्याकुमारी सगळं झालेलं आहे फिरून. सो मला असं असतं की मी ज्या गावात जाते किंवा ज्या ठिकाणी जाते तिकडच्या लोकांचा पेहराव बघते आणि मग मी ते घरी येऊन माझ्यावर ट्राय करते आणि मॉडेलिंग करत असते. त्यामुळे आम्ही वेगवेगळे ड्रेस, आता तर लेक पण आहे ना, तिच्यावरती पण ट्राय केलं, पण तिला नाही आवडत. मला वाटलं एक घरी घालतात ना, मला वाटलं घरी एक हक्काचं मॅनिक्विन आहे, मीच मॅनिक्विन पण मीच, टेलरकडे जाणं, पिशवी असून पण मीच, टेबल लावणं पण मीच, विकणं पण मीच, बिल पण मीच, वन वुमन आर. येस, कारण आय थिंक ती एक बाई आणि ते 10 हात असतात ना, ते खरंच आपण ऍक्च्युअली, कारण आपण तसं करतो. सो मला वेगवेगळे ड्रेप्स यासाठी आवडतात. अगेन मला जे सगळं, तू सुरुवातीला म्हणाली ना प्रवाहाच्या उलट्या दिशेला जाऊन, सी प्रवाहाच्या उलट्या दिशेला जाण्याची एक तर हिंमत लागते, तसे सिच्युएशन्स पण असावे लागतात. आणि तिसरी गोष्ट, लोक काय म्हणतील ह्याच्यापेक्षा तुम्ही तुमचं किती म्हणणं ऐकता
हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. मी लोकांनी कॉम्प्लिमेंट द्यावं म्हणून नटत नाही, हे मला आवडतं म्हणून मी तसं करते. सो साडी ड्रेपिंग पण तिथूनच आलं. आता प्रत्येक वेळेला मी वेगवेगळ्या ड्रेपची साडी, जसं आता आपण अवॉर्डला भेटलो होतो, मी बेंगॉली साडीला ब्लेझर, पण मी इथून वरनाचा टक केलं होतं, सो त्याला वेगळा फॉल आला होता. सो मला एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतं आणि असं वाटतं की एक्सपेरिमेंट केल्यावरतीच एक्सपिरियन्स येतो. सो तो एक्सपिरियन्ससाठी एक्सपेरिमेंट करणं गरजेचं असतं. आणि रोज तेच सगळं वरण भात भाजीपोळी रोज खाऊ शकतो का? नाही. मग तुम्ही साडी पण किंवा ड्रेस तेच कसं, यू हॅव टू हॅव तडकाची, त्याच्यात नयापण पाहिजे. त्याच्यात नयापण, म्हणून नयापण मध्ये वेगवेगळे ड्रेप्स पण मी शिकवते, वेगवेगळे दागिने. तर अफगाण आहे, फॅब्रिक आहे, नागा बीड्स ज्वेलरी, जे गोलू ट्राईब्स आणि खूप वेगवेगळे ट्राईब्स आहेत, त्या तिकडच्या ट्राईब्स बरोबर टाईप करून मग तिकडे गेल्यावरती मी बरंचसं घेऊन येते. आणि येस, स्टाईल थोडी बोल्ड आहे, पण आय फील एव्हरी वुमन इज बोल्ड. आणि ते स्टेटमेंट आहे ना, ते उठून दिसलं पाहिजे. ट्राय नाही करत बायका, त्यांनी ट्राय करायला पाहिजे. आणि विशिष्ट वेगळं ड्रेपिंगचं ह्याच्यात नाही की तुमची पर्सनॅलिटी तुमची उठून दिसते. एक नऊवार मध्ये जी ब्युटी आहे तीच बेंगॉली साडीमध्ये, तीच मेखला साडीमध्ये आहे. आणि मी खूप सारे ड्रेप्स घरी स्वतः ट्राय करते आणि इट्स फन यार, इट्स ब्युटिफुल. सो आपण कधीतरी ह्या ड्रेपिंग बद्दल येस काहीतरी करूया, बिकॉज मी फार इंटरेस्टेड आहे आता हे ड्रेप्स बद्दल. पण हे करूया कधीतरी, आय एम थोडंसं काहीतरी कीन हे जाणून घेणार. पण जसा तुझा प्रवास म्हणतोय, नयापण मधून हिलिंग कडे पण तू वळलीस, आणि आता हे फक्त तुझ्या पुरता सीमित न राहता तू लोकांना सुद्धा हील करते. म्हणजे इन अ वे यू आर गिव्हिंग बॅक टू द युनिव्हर्स. हे सगळं कसं जमून आलं, जुळून आलं? सो नयापण सुरू झालं, व्यवस्थित एस्टॅब्लिश झालं. खूप साऱ्या शोजना मी गिफ्टिंग पार्टनर म्हणून पण जॉईन झाले. आणि एक नयापणचं एक वेगळंच वेव्ह तयार झाली होती की दागिने आणि हे. पण हिलिंग कुठेतरी मला असं वाटत होतं की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये हिलिंग नाही, म्हणजे चक्रा हिलिंग असेल, टॅरो कार्ड असेल, पेंड्युलम असेल, पास्ट लाईफ रिग्रेशन, या सगळ्यांनी ना माझ्यातल्या वेगळ्या वनिष्ठीचा जन्म होत होता. हिऱ्याला कसे पैलू पाडतात, आधी हातोडे, ते तो जो मार आहे तो सहन करावा लागतो. आय थिंक ते घडत होतं. आणि त्या सगळ्यातनं हिलिंग मी सगळं शिकले. कारण मला ना, मी नंबर 8 आहे, मला कुठल्याही गोष्टीच्या खोल्यात गेल्याशिवाय ना मला चैन नाही पडत. मला सगळं डिटेल लागतं. मला असं वरवरचं करून काहीतरी केलं नाही, घेतलं खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, करायचं तर पूर्ण करा, नाही तर अजिबात करू नको. माझ्यासाठी दिवस किंवा रात्र, माझ्यासाठी तर अधेमध्ये नसतं. सो मी हे सगळं शिकले. आणि मग मी असा विचार केला की जर माझ्यासारखी एक ऑर्डिनरी नाईव्ह मुलगी 7 सर्जरीज फेस करून, झालेली फसवणूक फेस करून, जर एक नवीन करिअर 40व्या वर्षी उभं करू शकते, तर का नाही हे मी लोकांपर्यंत पोहोचवलं तर त्यांना फायदा होऊ शकेल आणि त्यांच्यामध्ये काही बदल घडू शकेल. आणि मला असं वाटतं की मी जेव्हा पृथ्वी सोडून जाईन, वेन आय विल डाय हिअर, काहीतरी लोकांच्या स्मरणात राहणं गरजेचं आहे त्या ह्यानी. आणि दुसरी गोष्ट की त्या पेनमध्ये राहिल्यावर तुम्हाला किती हेल्पलेस वाटतं. मला कोणी, म्हणजे घरचे होते ऑफकोर्स, पण फ्रेंड्स म्हण किंवा बाकीचे कोणी लोक, त्या पेनमध्ये तुम्हाला वाटतं की कोणीतरी असावं तुमच्या बरोबर, खांदा देऊन वीक करायला नव्हे, हात धरून बाहेर त्यातनं खेचणारा तो हात. आणि आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणाकडे कान नाहीये, कोणी ऐकायलाच नाहीये, वेळ नाहीये, कोणाकडेच वेळ नाही. बिकॉज एव्हरीबडी इज एनग्रॉस्ड विथ देअर ओन बिझी लाईफ अँड एनग्रॉस्ड विथ देअर ओन बिझी ओन प्रॉब्लेम्स. सो नोबडी हॅव टाइम टू गिव्ह देअर इयर्स. सो मी म्हटलं की त्या फेजमध्ये असताना, मी ज्या फेजमधनं गेले, ठीक आहे, मला नवरा होता, आई होती, मुलगी होती, पुस्तकं होती, असे कितीतरी लोक आहेत त्या फेजमधनं जात नाही, त्यांना कोणीच नाही आहे. त्यांच्यासाठी माझा जो पर्पज आहे की लोकांना स्माईलच द्यायचंय चेहऱ्यावर आणि हील करायचंय. सो वाय कांट आय बी अ हीलर. आणि त्या अनुषंगाने मी प्रयत्न असे नाही केले, पण मग सुलेखाचा जो पॉडकास्ट आला तर त्याच्यामध्ये माझी हिलिंग जर्नी सांगितल्यावरती मला ऍज अ हीलर म्हणूनच फोन आले. बट आय मॅनिफेस्टेड की माझ्या बरोबर जी फसवणूक झाली आहे आणि ते मला लोकांपर्यंत येऊन सांगायचं, तर मे बी शी वॉज व्हायब्रेटिंग ऑन दॅट अँड आय वॉज व्हायब्रेटिंग. सो दिल के करीब हॅपन्ड. अँड त्याच्यातनं तर म्हणजे ऍज अ हीलरची नवीन जर्नी सुरू झाली. आणि असंख्य कॉल, कालच मी चक्रा हिलिंग एका बाईला शिकवलं
आणि तिथं जाताना मला म्हणाली की तू माझी प्लीज मैत्रीण बन, मला तू खूप आवडलीस. आणि ती पॉझिटिव्हिटी जी आहे, किंवा 2 क्लायंट्स आहेत ते लिटरली आत्महत्या करायला निघाले होते. त्यांना हिलिंग मधनं बाहेर काढून आज ते 3-4 लाख रुपये कमवतात. दे आर सेटल्ड इन देअर लाईफ. PhD होल्डर्स LA ला आहे. शी इज गोइंग थ्रू सम ट्रॉमा, तिला त्यातनं बाहेर काढलं. सायंटिस्ट, फेसबुक, गुगल, म्हणजे इतक्या मोठमोठ्या ठिकाणी काम करणारे लोक आज माझे क्लायंट्स आहेत. आणि त्यांना मी त्यांच्या ब्लॉकमधनं बाहेर येण्यासाठी माझे टेक्निक्स किंवा माझ्या ज्या मोडॅलिटीज आहेत त्या कामी येत आहेत, हे जेव्हा ऐकते ना मी, आय फील सो ब्लेस्ड. पण हे सगळं खिशाला परवडणारं असतं का? की हे पण श्रीमंतांकडे? नाही. सो माझं फर्स्ट बेसिक कॉल असतो 999चा. सी, आय कम फ्रॉम अ मिडल क्लास बॅकग्राऊंड. ओके. आणि मला लूट आणि आपण जे करतोय त्याची मिळकत त्याच्यामध्ये, आणि तू त्या सगळ्यातून गेल्यामुळे आय एम शुअर की हो. त्यामुळे 999 रुपयाला माझा पहिला कन्सल्टिंग कॉल असतो, ज्याच्यामध्ये मी तुमची पूर्ण केस हिस्ट्री घेते. आणि जर मला वाटलं की तुम्हाला सेशनची गरज नाही तर तुम्हाला मी रेमेडी 2-4 देऊन पण टाकते. आय डोंट चार्ज फॉर दॅट. पण येस, इफ यू कम फॉर टॅरो, कारण हे सगळं शिकताना ना मी ह्या सगळ्यांना खूप फीस दिल्या. म्हणजे आता मी नवीन जो कोर्स करते त्याची पण ऑलमोस्ट 1 लाख फी आहे. सो सी, स्वार्थ आणि परमार्थ, मलाही जीवन जगायचंय, मलाही पैसे कमवायचे, पण मला पैसे कमवणं आणि लुटणं ह्याच्यातला फरक माहिती आहे. सो माझ्या क्लायंटला मी आयुष्यात कधी लुटणार नाही, पण मी जे देते त्याला, किंवा मी जे शिकलीये, किंवा मी जे काम केलंय त्याला जर मी रिस्पेक्ट नाही केला तर समोरची व्यक्ती, आणि फुकटात दिलं तर लोकांना किंमत राहत नाही. खूप महाग दिलं तर लोक म्हणतात हे आपल्याला परवडत नाही. खूप स्वस्तात ठेवलं तर मग क्वालिटी कशी असेल, काय असेल हे विचार करतात, लोक सगळीकडूनच बोलतात. ऍब्सोल्युटली. त्यामुळे एक मिड रेंज अशी ठेवली की टॅरो जरी करायचं असेल तर 2,500, 4,500, 6,500 मी त्याच्यातही कॅटेगरी. म्हणजे मी की आता एखादी मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास मधली बाई आली, ती बोलली की मला नाही परवडत, तर चल 2,500 आहे ना, मी त्याच्यात तुला रेमेडीज पण देते. सो कारण मला माहितीये की एखादी व्यक्ती पेन मध्ये तेव्हाच ती माझ्याकडे येते, आणि त्या व्यक्तीला लुबाडणं हा म्हणजे स्वामी तर मला फटकेच मारतील वरनं, पण फुकट जरी दिलं ना तरी स्वामी फटके मारतील. कारण तुम्ही जर आज 2,500 आणि 5,000ची पैठणी नेसू शकता ना, तर मग 2,500 आणि 5,000चं तुम्ही सेशन का नाही घेत? बरोबर. आज माझ्याकडे कित्येक बायका ज्या 50,000ची साडी नेसतात पण ते सुंदर दिसत नाही. मी साधी 2,000ची साडी नेसून जाते, ते म्हणतात तू छान कशी दिसते. म्हणजे मी आतनं खूप हॅपी आहे. तुमच्या आतल्या हॅपीनेस किंवा तुम्ही जे सेल्फ लव्ह इतकं मिसगाइडेड आहे, मी तुला सांगू. सेल्फ लव्ह इज नॉट जाऊन हेअर स्पा करा आणि डिस्क मध्ये जा आणि शॉपिंग करा. सेल्फ लव्ह इज सेल्फ डिसिप्लिन, where you are taking good care of your mental, emotional, physical health, where you are giving equal time to reading, equal time to your family, equal time to your friends, your career, balancing everything. That is self love. आजकाल खूप वेगळ्या पद्धतीने ते गेलेलं आहे. त्यामुळे माझे खूप कोर्सेस आहेत मनी मॅनिफेस्टेशनचा, की पैसे कसे कमवायचे. सो त्याच्यामध्ये सगळे टिप्स, आता मी एवढं ऐकलंय, आता मला हे सगळे टिप्स पण हवे जाता जाता. आणि हे सगळं तर आहेच, पण वनश्री हे सगळं करताना तुझ्या ब्रेसलेट्स बद्दल मी खूप ऐकलेलं आहे. बिकॉज मी ऐकलंय, त्याचे टेस्टिमोनियल्स पण ऐकलंय, आणि ते तर अगदीच परवडणारे आहेत असं आहे. सो ते ऍक्च्युअली वर्क करतात ते कसं असतं, आणि त्याच्यात काय ऑप्शन्स आहेत ते पण मला म्हणजे त्यांनाही दाखवायला आवडेल. सो बेसिकली तुम्ही जेव्हा माझ्याकडे येता तेव्हा तुम्ही कुठल्या तरी एका पेन मधनं किंवा फेज मधनं जात असता, आणि त्याच्यातनं तुम्हाला सोल्युशन मिळत नाही, कारण तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत असता. तुम्ही माझ्याकडे येता तेव्हा मी तुम्हाला ते ऑब्झर्व करायला शिकवते, आणि मग सांगते की तुम्हाला आता हील इनची गरज आहे. ओके, यू हॅव टू हील इनसाइड. मग तुमचे ब्लॉकेजेस काय आहेत, पैशाला घेऊन, जॉबला घेऊन, लग्नाला घेऊन, रिलेशनला घेऊन, किंवा बिझनेसला घेऊन, कुठून लहानपणापासून आलेत का हे ब्लॉक्स. मग ते ब्लॉक आम्ही अनफोल्ड करतो. ते ब्लॉक सगळे मी त्या माझ्या क्लायंट समोर आणते की हे बघ, लहानपणी तुला सांगितलं होतं ना की कोणाकडनं पैसे घ्यायचे नाहीत, किंवा आम्ही एवढ्यात भागवलं ना, मग तो मनी ब्लॉक सबकॉन्शियस मध्ये गेला. अरे तुझ्या आई बाबांनी 50,000 संसार केला, ह्याचा अर्थ नाही की तू 50,000, तुला 5 लाख तू डिझर्व करतो, तर त्या ब्लॉकमुळे तू का अडवणार. मग अशा पद्धतीने मी सगळे ते ब्लॉक्स ओपन करते. त्याला जेव्हा ते कळतं की ओ हे माझे ब्लॉक्स आहेत, सो मग तिथे थ्रू अफर्मेशन्स, थ्रू स्विच वर्ड्स आम्ही ते सबकॉन्शियसचं रिवायरिंग करतो. सो आता रिडेव्हलपमेंटला जाते ना बिल्डिंग पाडता, आणि त्याच्यावर मग नवीन बिल्डिंगवर बिल्डिंग. ओल्ड बिलीफ सिस्टम वरती न्यू बिलीफ सिस्टम येईल का? नाही. सो ओल्ड बिलीफ सिस्टम आपल्याला काढावी लागते, आणि त्याच्यामध्ये न्यू बिलीफ सिस्टम. सो न्यू बिलीफ सिस्टम तुम्ही कशी कराल? ओल्ड बिलीफ सिस्टमला काढून बाय चॅन्टिंग. भूक लागली की जेवतो, पार्टीला जायचं तर छान नटून जातो. सोल आणि स्पिरिटचं काय, त्याची भूक कशी भागवणार?
अफर्मेशन्स, ब्रेसलेट्स. हे फार oils. इंटरेस्टिंग आहे. ऍब्सोल्युटली. सो तुम्ही 7 ऍस्पेक्ट्स असतात ना ह्युमन लाईफचे, मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, पर्सनल आणि प्रोफेशनल. ओके. ह्या सगळ्यांची भूक भागवतो. स्पिरिच्युअलची भूक कशी भागवतो आपण? त्याचं फूडच नाहीये. द फूड इज मेडिटेशन, अफर्मेशन, स्विच वर्ड्स, ब्रेसलेट्स, वेगवेगळे रेकी, प्रत्येकासाठी सायकलचं चाक कसं असतं, वेगवेगळ्या तार असतात पण सेंटर एक असतं. सो प्रत्येकासाठीच चक्र हिलिंग आहे का? नाही. तुला कदाचित रेकी असेल, ह्याला कदाचित चक्र असेल, मला कदाचित अजून काही असेल, पण स्पिरिच्युअल भूक भागवणं तेवढंच गरजेचं असतं. सो माझ्याकडे क्लायंट आल्यावर त्याला त्याचे ब्लॉक्स ओपन करून दाखवल्यावर मग त्याच्या बालपणी त्याच्यावरती काय इन्सिडेंट झाले होते, म्हणून त्याची ही बिलीफ सिस्टम बनली आहे, मग ती वाईप आउट करून नवीन बिलीफ सिस्टम टाकतो. हे झाल्यावरती ब्रेसलेट्स, ऑइल्स किंवा स्प्रे किंवा सॉल्ट ह्यानी काय होतं, हे काही जादू नाहीये. ह्यानी काय होतं, आता जसं हे पायराईटचं ब्रेसलेट आहे, ओके, दिस जनरेट्स मनी एनर्जी. ओके. आता हे घातलं आणि मी काम करणार नाही, बसून राहणार, असं नाही होत. काम तेवढंच करायचंय. पण ह्यानी काय, मेणबत्तीवरती कढाई ठेवून तू स्वयंपाक करू शकतेस? नाही. तुला शेगडी किंवा कॉईल लागतात छोटे 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 सगळीकडनं. ब्रेसलेट्स, ऑइल्स, अफर्मेशन्स, मेडिटेशन, बीज मंत्रा, हे सगळं करून जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्या गोष्टींना तुमच्याकडे येण्याचा जो 10 दिवसाचा अवधी असतो तो 3 दिवसांवर येतो. तुम्ही स्पीडअप करता. सो ह्याच्यातनं ज्या एनर्जीज येतात त्या तुमच्या सबकॉन्शियस वरती काम करायला लागतात. एकीकडे मी तुमचं सबकॉन्शियसचे ब्लॉक्स ओपन करते, मग तुम्ही नवीन सिस्टम ब्लॉक, तुम्ही अफर्मेशन नवीन बिलीफ सिस्टम टाकता, हे तुम्ही हातात घातल्यावरती हे ह्याचं काम करायला लागतं. मग काही ऑइल्स असतात, स्प्रे असतात. अशा पद्धतीने इट्स 45 days to 90 days एक कालाचा अवधी. जसं लहान मूल जेव्हा आईला एखादा बेबी होतं 3 ट्रायमिस्टर असतात ना, फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर, थर्ड ट्रायमिस्टर, तसंच हे वेळावेळाने घडतं. तसं तसं तुम्हाला त्याला एनर्जाइज पण करावं लागतं. सो ह्या सगळ्या गोष्टी आता मी गेले 6 वर्ष करते आणि टचवूड माझ्या क्लायंटने करोडोंमध्ये छापायला सुरुवात केली आहे. बिलीफ सिस्टम असायला पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल, ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच हे करावं. दुसरी गोष्ट तुमचा फेथ असणं खूप गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट की तुम्हाला, माझं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे गमवायला आहेच काय, ज्या भीतीपोटी तुम्ही गोष्टी करणार नाही, तुम्ही करून तर बघा. सो ह्या सगळ्या ब्रेसलेट्सने, आणि ह्याची प्राइस 850 पासून सुरुवात आहे. 850 मी रिझनेबल ह्यासाठी ठेवले आणि ह्याचं सर्टिफिकेट वगैरे सगळं. ओके. राईट हात इज फॉर गिव्हिंग, लेफ्ट हात इज फॉर रिसिव्हिंग. ओके. बरेचदा आजकाल इन्स्टा आणि फेसबुकवर सगळेच सांगतायत, पण कोणी कशा पद्धतीने घालायचं, कुठच्या हातात घालायचं, कोणत्या वारी घालायचं, कुठले मंत्र म्हणायचे हे नाही सांगत. आणि खूप ठिकाणी फिरून मग माझ्याकडे येतात, अरे आम्हाला वर्कच करत नाही. तुम्ही ते मग ऑनलाईन घेता, ते प्लास्टिकचे बीड्स असतात, हे ओरिजिनल ऑथेंटिक असतात, ह्याचं सर्टिफिकेशन येतं. मग कधी कधी तर जे विकत घेतात दुकानात ती एनर्जी क्लीन्स पण करत नाही, तसंच घालून घेतात. किंवा मग आता समजा मनी ब्रेसलेट आहे, यू हॅव टू वेअर इट ऑन थर्सडे, फ्रायडे अँड संडे, 3 दिवसांपैकीच एका दिवशी घालायचं असतं. बरं, हे घालत असताना जो मनी नंबर आहे तो तुम्ही चॅन्ट करता का, महालक्ष्मीचा मंत्र, खूप त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. ऍब्सोल्युटली. आणि तुम्ही बिलीफ सिस्टम तुमची चेंज केली, तुमचा फेथ, श्वास तुमचा दिसतो घेताना नाही, डोक्यातले विचार दिसतात नाही, अख्खं जग कशात चाललंय, अदृश्य शक्तीवर, ह्याची पण एनर्जी आहेच की. यू हॅव टू बिलीव्ह इन दॅट. अँड द मोमेंट यू स्टार्ट बिलिव्हिंग इट, द मोमेंट यू स्टार्ट चेंजिंग युअर बिलीफ सिस्टम, ट्रस्ट मी आज इथे जी बसली आहे ना, ओनली मॅनिफेस्टेशन्स आणि मेहनत. कारण मेहनतीशिवाय नाही आहे, पण दिस वर्क्स लाईक मॅजिक. सो हुश, एवढं सगळं तू करतेस आणि म्हणूनच तू आमच्यासाठी तरी नक्कीच वंडर वुमन होतीस. तुझा हा सगळा प्रवास जो काही गेलाय, इतका तू सगळं सहन केलेस, त्याच्यातून पुन्हा उभी राहिलीयस आणि पुन्हा स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करते. वनश्री, आय एम शुअर अनेक स्त्रिया आहेत ज्यांनी गिव्हअप केलं असेल कुठेतरी, काहीतरी, असं नाही की एक आजार किंवा अनेक गोष्टी असेल. त्यांना काय सल्ला देशील, त्यांना काय सांगशील? बिकॉज तू आज एक असं उदाहरण आहे जे अनेकांनी इन्स्पिरेशन घेऊ शकतात. मला तर असं वाटतं की आपण म्हणतो ना, गिव्ह अप, तर गिव्ह अपच बघा ना, मग गिव्ह अप कशाला करायचं? गिव्ह अपचाच अर्थ गिव्ह अप आहे ना. सो आय थिंक तुम्ही कुठल्याही फेजमध्ये असा, नवीन सुरुवात काहीतरी संपल्यावरच होते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जर काही संपलं असेल, मग ते नातं असेल, नोकरी असेल, हेल्थ रिलेटेड असेल, काही असेल,
नवीन काहीतरी सुरू होत आहे. सी, कर्मा, पत्रिका, ग्रहतारे हे काही आपल्या हातात नाही, हे आपण काही विचारपूर्वक आणत नाही. पण इथे आल्यावर आपल्या हातात काय असतो? सी फॉर चॉईस. ओके, तुम्ही काय चूज करता. आज मी इथे आहे कारण मी 6 वर्षापूर्वी काहीतरी चूज केलं होतं, निर्णय घेतला होता की मी हिलिंग नाही आपण सुरू करणार. तुमचं आयुष्य तुम्ही काय निवडता ह्याच्यावरती तुमचं फ्युचर घडत असतं. कारण आपल्या लाईफमध्ये आपण रिवाइंड नाही करू शकत, फ्लॅशबॅक्स मिळू शकतात. आपल्या लाईफमध्ये आपण फॉरवर्ड नाही करू शकत, पण आपण इथून आपलं फ्युचर डिसाईड करू शकतो. सो ज्या कुठच्या फेजमध्ये असाल त्या फेजमध्ये मी काय क्रिएट करू शकते इन्स्टेड ऑफ क्राईंग, हा विचार प्रत्येकीने केला पाहिजे. सी, अंबानी किंवा ह्या लोकांसाठी वेगळा चंद्र सूर्य तारे नाही उगवत आहेत यार. ते श्वास घेतात जे आपण घेतोय, पण ते यू हॅव टू ऍड व्हॅल्यू टू युअर लाईफ, यू हॅव टू ऍड व्हॅल्यू टू युअर डेज. जस्ट डोंट ऍड डेज की चलो आज का दिन गया ना, मत करो यार. वो तो म्हणजे जनावर पण तेच करतात. आपल्यात फरक काय, आपल्याला बुद्धी अक्कल आहे ना. तर मग त्याच्या चांगल्या पद्धतीने तुम्ही कसा वापर करता, बिकॉज वी डोंट हॅव अ रिवाइंड बटन. जे काही ते आत्ता आहे, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त काय क्रिएट करू शकतो. चलो ये बंद हो गया ना, ये क्या, म्हणजे सेल बंद झाली, मी न्यू NLP शिकायला सुरुवात केली आहे. त्याच्यातनं आता मला अजून पुढे काय काय पुढे बघा. लाईफमध्ये मागे वळून ड्रायव्हिंग करताना तुम्ही मागे वळून करता का? पुढे राईट जायचं असेल तर राईटच्या मिररमध्ये बघताना लाईफमध्ये पण एक पॉज बटन घेऊन मागे बघा की काय झालंय. यासाठी नाही की तुम्ही ती चूक रिपीट कराल, यासाठी की तेव्हा तुमच्याकडनं काय चूक झाली होती आणि ती आता यावेळेला करायची नाहीये आणि पुढे चालत राहा. जस्ट क्रिएट, इट्स अ ब्युटिफुल लाईफ आणि जस्ट बी हॅपी. आय मीन बी अबंडंट. येस, वा वनश्री, खूप छान आणि खूप काही दिलंयस तू आणि आय एम शुअर तुझा प्रवास अनेकींसाठी प्रेरणा ठरणार आहे. आणि म्हणूनच वनश्री होती आजची आपली वंडर वुमन. सो मज्जा पिंक तर तुला सलाम करतस तुझ्या या सगळ्याला. शिवाय तिच्याकडनं बरंच काय काय घ्यायचंय, काही टिप्स पण मी स्वतःसाठी घेणार आहेत. तुम्हाला जर तिच्याकडनं हे टिप्स, हे हिलिंग घ्यायचं असेल तर तिचे सगळे डिटेल्स पण डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तिला कनेक्ट करा तिच्याशी आणि तुमचे काही इश्यूज असतील तर तिच्याशी बोला. त्याशिवाय साडी ड्रेपिंग, ज्वेलरी, हे सगळं एक वेगळं सेशन मी तिच्यासोबत करणार आहे. सो वनश्री, असा जेव्हा एक मोमेंट येतो जेव्हा सगळं मागे वळून पाहावं लागतं आणि हुश करून परत पुन्हा पुढे जायचं असतं, तेव्हा काय फिलिंग्स असतात? बिकॉज हे सगळं भोगलंय ते पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी येतात. आय एम शुअर त्या हॅपी आठवणी नसतील, पण त्या सगळ्या आठवणींमुळे इट इज वर्थी. कारण की ते सगळ्यांमुळे एक वेगळं आत्मविश्वास, एक वेगळी ऊर्जा मिळाली आहे. येस, आय टॉक टू नेचर. मला खूप आवडतं. नाव पण वनश्री. सो माझं बालपण IIT पवईत गेलंय. सो आय ग्रू अप इन लॉट ऑफ ग्रीनरी. सो मी प्रत्येक वेळेला जेव्हा मेडिटेट करायला खाली जाते इथे गार्डन मध्ये, पिकलेलं पान वळून पडतं, तिथे नवीन पालवी फुटते आणि छान नवीन त्याला. आत्ताचा सीझन साकुरा, मी बघायला मुद्दाम गेले ते कोरियाला. सांगायचा उद्देश असा आहे की जोपर्यंत जुन्या गोष्टी गळून पडत नाहीत, अनवॉन्टेड गोष्टी, तोपर्यंत नवीन गोष्टी येत नाहीत. आय थिंक मी ॲज अ वनश्री ही वेगळ्या पद्धतीने घडण्यासाठी मला एंडोमेट्रियोसिस एका पेनफुल जर्नीमधनं जाऊन लोकांचं दुःख काय आहे, बिकॉज आय एम अ व्हेरी एम्पॅथॅटिक पर्सन, माय पर्सनॅलिटी इज एम्पॅथ. मला लोकांचं दुःख असं वाटतं इट इज माय पेन. सो त्या प्रोसेसमध्ये जाण्यासाठी हे एक घडलं होतं की नाव आय कॅन अंडरस्टँड युअर पेन, युअर पेन, युअर पेन. आणि आता मागे वळून बघताना मला नेहमी फिनिक्स बर्डची आठवण होते. कारण राखेतनं नेहमी तो पक्षी येतो आणि मला नाही वाटत कधी थांबायला पाहिजे लाईफमध्ये. कारण तू आकाशाला किंवा समुद्राला असं मोजू नाही शकत. त्यामुळे ती क्षमता आपल्यामध्ये आहे. आणि आज मागे वळून बघताना मला नेहमी पालवी जी नवीन फुटत असते त्यामुळे मला असं वाटतं की मी रोज नवीन काहीतरी शिकते आणि ते जर घडलं नसतं ती आज मी इथे नसते. So I thank my doctor who cheated on me. I thank endometriosis which entered in my life in 2012. I thank all the doctors. 21 डॉक्टरने मला उल्लू बनवलेलं आहे. 21 डॉक्टर? मुंबईतले 21 डॉक्टर केले, टॉप मोस्ट डॉक्टर्स. की अगं तुझ्या मनाचे खेळ नाही, आपण हिला 5 लाखाचं पॅकेज द्यायचं की 10 लाखाचं पॅकेज द्यायचं. अरे हिचा नवरा ना ह्याच्यात येतो ना, आपण हिला ना ते प्रीमियम प्लॅटिनम वालं तिथपासून ते सोडणं आले तर काहीतरी गोळ्या देऊनच टाक. ह्या पूर्ण त्यांना पण थँक्स. ज्या लोकांनी मला बॉडी शेम केलं त्यांना सुद्धा थँक्यू. इंडस्ट्रीवाल्या सगळ्यांना थँक्यू की ज्या ज्या लोकांनी नावं ठेवली. कारण जेवढी नावं मला ठेवली, जेवढं मला त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला, स्प्रिंग इफेक्ट, आय केम आउट.
अँड आय एम सो थँकफुल अँड थँक्यू की या प्लॅटफॉर्मवरती मी हे तुला बोलू शकते सगळ्यांसमोर की तुम्हाला जो कोणी बॉडी शेम करत असेल, तुम्हाला नावं ठेवत असेल, तुम्ही जाडे आहात, बुटके आहात, उंच आहे, बारीक आहे, तुला काय नवऱ्याचं सगळं आहे, तुला काय करायची गरज, हे सुद्धा टोमणे मी ऐकलेले आहेत. त्या सगळ्यांना थँक्स. आणि त्या सगळ्यांचं बोलणं कधी मनाला लावून घेऊ नका, कारण घर काय निंदकाचे घर असावे शेजारी. ट्रीट देम लाईक दॅट. आणि तुमच्या आतमध्ये जो एसेन्स आहे ना, तो फायर आहे ना, तो दाखवा त्यांना, कारण की हे सगळे लोक नसतील तर मी आज नसते. सो आय एम सो थँकफुल टू देम. आणि थँकफुल टू स्वामी, कारण त्यांनी मला खूप आयुष्यात आल्यानंतर खूप बदल घडवलाय. आणि मी तुला सांगू का, मी सक्सेस जसं सेलिब्रेट करते, मी फेल्युअर पण सेलिब्रेट करते. एखादं माझं काम बंद पडलं मी तेही सेलिब्रेट करते, कारण की आपण नेहमी चांगलं असेल तर सेलिब्रेट करायचं. वाय यू हॅव टू बी कंडिशनल. तुम्ही तुमचं फेल्युअर, तुमचं नॉन सक्सेस झोन ऑल्सो यू शुड सेलिब्रेट. वाय? टू रिमेम्बर कि वहां पे जाना है अभी. क्या बात है. वहां जाने के लिए अपने को ताकत चाहिए. तो आप रोगे नहीं तो हंसने का इम्पॉर्टन्स ही नहीं समझ में आएगा. आपको हसी का तुला हसण्याचं आणि आनंदाचं महत्व तेव्हाच कळेल जेव्हा तू रडून जाशील. आणि तू जेव्हा रडशील तेव्हा मग तुला वाटेल मला तिथे जायचंय किंवा मी तिथून आली आहे. सो लाईफ इज ऑल अबाउट यार चलते राहतात. दिवस आहे तर रात्र आहे ना, तर चांगले दिवस पण आहेत आणि वाईट दिवस पण आहेत. वाईट दिवसांसाठी ऑलवेज बी ग्रेटफुल, कारण चांगले दिवस वाईटातनच येणार आहेत. क्या बात आहे. सो येस, बरंच खूप छान छान ते आपल्याला सांगितलेलं आणि ते सगळं घेऊन ही शिदोरी घेऊन आज मी इथनं तिची रजा घेणार आहे. पण वनश्री, आय एम शुअर लवकरच पुन्हा भेटणार आहोत, बिकॉज तुझ्याकडनं बरंच काय काय घ्यायचंय टिप्स आणि बरेच काय काय गोष्टी मला आय एम शुअर त्यांचे पण ह्या सगळ्या मैत्रिणी बघतायत, त्यांचे पण कमेंट्स येणार आहे. सो येस, थँक्यू सो मच. असं छान छान करत राहा. तुझा जो नवीन कोर्स आहे तो पटापट कर, म्हणजे त्यातून सुद्धा आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल, काहीतरी तू स्वतः घडशील, लोकांना घडवशील. आणि हे तुझी जी गिव्हिंग आहे, जे तू काही भोगलंयस त्याच्यानंतर हे जे गिव्हिंग आहे ते सुद्धा असंच सुरू ठेव, कारण काय हे तुझं सर्कल कम्प्लीट होतं आणि त्यातूनच तू छान छान अजून गोष्टी करू शकणार आहेस. सो थँक्यू सो मच. अशी मस्त मस्त राहा, हसत राहा आणि कायम छान छान राहा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटू. थँक्यू. लव्ह यू ऑल.